गुपित आहे त्या सगळ्या. सो ह्या सगळ्या तुम्हाला 6 जूनलाच आतली बातमी होती या सिनेमामध्ये बघायला भेटते. खूप छान आहे आदर्श कलाकार खरं तर माझ्यासाठी खरंच मी स्वतःला ग्रेट समजते की मला मोहन आगाशे सर आणि रोहिणीताई यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. कारण मला असं वाटतं आपण कलाकार म्हणून नेहमी वेगवेगळ्या गोष्टी शोधत असतो किंवा वेगळ्या मोठ्या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची आपण संधी नेहमी शोधत असतो. तर या सिनेमामधून ते स्वप्न माझं पूर्ण झालेलं आहे. आणि ज्या दिवशी मोहन सर बोलले होते हो या सिनेमासाठी, खरं तर मला विश्वासच बसला नव्हता की खरंच ह्या गोष्ट सत्यामध्ये घडते. पण या खरंच खूप छान अनुभव होता. आणि सिद्धार्थ हा माझा बराच जुना फ्रेंड आहे. त्याच्यासोबत माझी काम करण्याची खरंच खूप इच्छा होती. पण आम्ही अशी एखादी गोष्ट शोधत होतो की त्याच्यामध्ये आपण सगळे कलाकार अगदी व्यवस्थित बसतो आणि ती गोष्ट व्यवस्थित पद्धतीने मांडतो. सो या सिनेमातून ते सुद्धा एक स्वप्न पूर्ण करते सिद्धार्थसोबत काम करण्याचं. तुला का वाटतं की सिद्धार्थांची भूमिका चांगली आहे? ॲक्च्युली सिद्धार्थचं पात्र जर आपण या सिनेमामध्ये बघितलं तर ते त्याच्या रंगरूपाला साजेसं आहे. असं नाही की तो माझा फ्रेंड आहे म्हणून मी त्यांचं नाव सजेस्ट केलं. आम्ही ऑफकोर्स 3 ते 4 कॅरेक्टर आर्टिस्ट किंवा जे मेन गेममधले आहेत आपल्या इंडस्ट्रीमध्ये, सो ऑप्शनमध्ये आम्ही ठेवले होते. परंतु सिद्धार्थचं जे रंगरूप आहे सो ते त्या कॅरेक्टरसाठी अगदी साजेसं होतं. सो त्याच्यामुळे संभव ते त्याचं जास्त कास्टिंग तिथे फायनल झालं असं म्हणायला काही हरकत नाही. आणि आमची जुनी फ्रेंडशिप होती. मी मला असं सांगायला आवडेल की भारतीय विद्यापीठचे स्टुडंट आहे. तर त्यावेळेस मी त्याच्यासोबत एक फोटो क्लिक केला होता आणि तेव्हा मी त्याला बऱ्याच वर्षानंतर भेटल्यानंतर सांगितलं होतं की अरे मी तुझी फॅनसुद्धा आहे. सो संभव मला सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि त्याच्यासोबत काम करण्याचा योग आला. टीझरमध्ये आपल्याला तुझी एक डान्सची झलक दिसली आहे, ही बातमी काय आहे की आम्हाला नाही, ते खूप मोठं सस्पेन्स आहे जे मी आजपर्यंत ॲज अ कलाकार म्हणून सुद्धा केलेलं नाही आहे की ती गोष्ट आता घडणार आहे. सो मला असं वाटतं ती बातमीसुद्धा आपल्याला लवकरच ज्या दिवशी ट्रेलर लॉन्च आणि म्युझिक लॉन्च होईल सो त्या दिवशी ती बातमी कळेल. तर त्या दिवशी आपण प्रेक्षकांना काय मी सगळ्यांना असं सांगेल की अतिशय वेगळा घातलेला हा सिनेमा आहे. त्याच्यामध्ये कॉमेडीसुद्धा आहे, सिरियस जॉनरसुद्धा आहे, लाईफ लेसनसुद्धा आहे, सगळ्याच गोष्टी एकत्र आहेत. आणि मला असं वाटते सगळ्यात जास्त म्हणजे रोहिणीताई आणि मोहन आगाशे सर असे दिग्गज कलाकार आहेत. सो त्यांनी निवडलेल्या स्क्रिप्ट ह्या कधीच अशा साध्या सुद्धा स्क्रिप्ट नसतात, त्या अतिशय स्ट्रॉंग धाटं घेतल्याचं स्क्रिप्ट असतं. सो त्याच्यामुळे ह्या सिनेमाची गोष्टच स्ट्रॉंग धाटणीतली आहे. त्याच्यामुळे हा नक्कीच सिनेमा आपण 6 जूनला सिनेमागृहामध्ये जाऊन बघा. थँक्यू सो मच.